Good morning, friends. So, I hope day by day you are getting the concept, a beautiful concept that is mole concept. आणि मस्त चाललं असणार आहे तुमचं सगळ्यांचं. ओके, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण छान छान रिॲक्ट होता, सो रिअली इट गिव्स अ व्हेरी गुड फीलिंग टू ऑल ऑफ अस. ओके, so special thanks to all of you. Anyway, now yesterday we discussed about, in the last lecture we discussed about the relations between mass, mole, molecules, and one important concept, that is atoms. Again I insist, those who have not seen earlier lectures, no need to watch this lecture unless and until तुम्ही पहिल्या लेक्चरपासनं, म्हणजे मी म्हणेन ब्रिज कोर्सपासनंच्या लेक्चरपर्यंत एक जरी लेक्चर तुमचा मिस झालं असेल तर या लेक्चरमध्ये काही तुम्हाला इंटरेस्ट रस वाटणार नाही. त्यामुळे विथ ड्यू रिस्पेक्ट की तुम्ही सगळ्यांनी ते केलं असेल, पण तरी नसेल केलं तर प्लीज गो थ्रू ऑल द लेक्चर्स केअरफुली. ओके, दॅट अगेन आय इन्सिस्ट. एनिवे, सो काल आपण बोललो तसं मासवरनं काय काढता येतं आपल्याला, मोलवरनं काय काढता येतात, मॉलिक्यूल काढता येतात, and from molecules you can calculate the number of atoms. If I ask you what are the formulas for that, so again मी इथे लिहीन n म्हणजे number of mole म्हणूया इथे. So what is the formula? It is the mass of the substance or weight of the substance. mass म्हणूया कारण मग त्याच्यामध्ये given mass of the substance in gram, substance in gram divided by, मी मुद्दाम लिहिते हे सगळं, divided by molecular mass in gram. So from this you can calculate the number of moles, right? हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, right? Next formula we have seen yesterday, that was how to calculate number of molecules. So common sense नी काढता येतात आणि फॉर्म्युलाने तर काढताच येतात, बरोबर आहे. सो नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे एका मोलमध्ये मोल ट्रायंगलने सांगितलंय एन मॉलिक्यूल्स असतात. सो इट विल बी नंबर ऑफ मोल, जितके मोल त्याला मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण, एन ए. येस्टरडे आय टोल्ड यू व्हॉट इज दिस एन ए स्टँड्स फॉर. इट रिप्रेझेंट्स द अव्होगॅड्रोज कॉन्स्टंट, that is 6.022 into 10 raised to 23. You are supposed to obviously do the calculation with this number, पण आत्ता आपण अगदी छान ते एने वापरणार आहोत आणि ते आपल्या फक्त सोयीसाठी म्हणून नाही, तर दॅट इज वेल एक्सेप्टेड दिस सिम्बॉल. ओके, हा शॉर्ट फॉर्म. आणि त्यावरनं मग आपण काढले होते एक महत्त्वाची गोष्ट काल, ती म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. सो हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स. सो फॉर्म्युला लिहिला होता आपण की नंबर ऑफ ॲटम्ससाठी मला माहिती पाहिजे त्याचे, एक मी फ्लोचार्ट काढला होता. नंबर ऑफ ॲटम्ससाठी मला माहिती पाहिजे त्याचे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. If I know the number of molecules, then I will multiply it by atomicity. I again insist, what is atomicity? So it is the number of atoms present in one molecule of the substance. त्याला म्हणतो आपण atomicity. ठीक आहे. सो हा नंबर ऑफ ॲटम्स कसे काढणार आपण, तर त्यासाठी मला मॉलिक्यूल माहिती पाहिजे, म्हणजेच मला मोल आणि एन ए माहिती आहेत ऑलरेडी. सो आय विल राईट हिअर नंबर ऑफ, आय एम रायटिंग हिअर डिरेक्टली द फॉर्म्युला. येस्टरडे we discuss. So number of molecules ला म्हणजेच याला कशाने मल्टिप्लाय करतो आपण, ॲटॉमिसिटी ने, राईट. शक्यतो फॉर्म्युला लक्षात ठेवायची विचित्र वेळ आणू नका, राईट. दॅट इज द वर्स्ट केस वेअर यू हॅव टू रिमेंबर द फॉर्म्युला विदाउट अंडरस्टँडिंग. ओके, एनिवे, सो हा हे तीन फॉर्म्युला आपण काल बघितले होते आणि याच्या बेसिसवर आपण छान छान क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. As I already told you, I will upload the sheet once I finish one more concept in today's lecture. Okay. So आता काय राहिलंय मग चॅप्टरमध्ये, तर आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे जिचा आपण अजिबात कॅल्क्युलेशन्समध्ये विचार नाही केला, प्रॉब्लेम्समध्ये विचार नाही केला, अँड दॅट वॉज, माय डिअर फ्रेंड, व्हॉल्यूम. तुम्हाला जर आठवत असेल तर मोल ट्रायंगलच्या या तीन ज्या साईड्स आपण बोललो होतो त्याच्यामध्ये एक रिलेशन होतं मासशी, दुसरं होतं पार्टिकल्सशी म्हणजेच ॲव्होगॅड्रोशी, आणि तिसरं जे रिलेशन तुम्हाला आठवत असेल तर दॅट वॉज विथ दिस व्हॉल्यूम. So my dear friends, we have not discussed anything about volume, and this is the lecture, today's lecture,
where we are going to discuss about the mole, volume, molecules, atom and so on. बरोबर. सो हे दोन फॉर्म्युला तसेच राहणार आहेत, पण आपण आत्ता जे बघतोय ते मोल आणि मास मधलं काल रिलेशन बघितलं. आत्ता बघणार आहोत आपण मोल आणि व्हॉल्यूम मधलं. ठीक आहे. सो आता मी परत एकदा हे फॉर्म्युले सगळे रब करीन, राईट, आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, ते तुम्ही मला उत्तरं सांगायचेत. ओके, म्हणजे आय एम अज्युमिंग की तुम्ही सांगताय. सो वी नो दॅट इफ आय टेक, आता जरा मोठं करून मी इथे लिहिते आहे कारण मला एकच त्यातला पॅरामीटर आत्ता पाहिजे डायरेक्टली. मास तर मी डिस्कस केला, आय वॉन्ट व्हॉल्यूम नाव. वी कॅन इंटररिलेट दिस 3 पॅरामीटर्स अँड दॅट्स द ब्युटी ॲक्च्युली. ओके, सो 1 मोल जर तुम्ही घेतला तर इन टर्म्स ऑफ मास, दॅट इज मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. If you take 1 mole, then what is the relation with volume? 22.4 liter or dm cube, म्हणजेच decimeter cube at STP or NTP. ठीक है. So 1 mole of any gaseous substance, rather any substance, occupies 22.4 liter or dm cube at STP or NTP, where we know that what are the conditions we have taken, that is, yes, 1 atmospheric pressure आणि टेम्परेचर किती घेतलंय मला सांगा, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की इन्स्टेड ऑफ 1 ॲटमॉस्फिअर जर आपण 1 बार हे प्रेशर घेतलं, बार इज 1 more unit of pressure. So if you take that 1 bar, then in that case instead of 22.4 it will be 22.7. Anyway, सो आपल्याला हा आत्ता जे बेसिक 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे त्याच्या हिशोबानेच आपण आत्ता सगळ्या या गोष्टी करतोय आणि त्यामुळे आपण त्या रिलेटेडच कॅल्क्युलेशन आत्ता करणार आहोत. ठीक आहे. सो आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग मी तुम्हाला म्हणलं की का रे बाबा, सपोज 1 मोल 22.4 आहे, मग तुम्हाला सांगू शकतोस का ॲट STP कंडिशन, म्हणजेच 1 ॲटमॉस्फिअरिक, हे लिहून घ्या तुम्ही. व्हॉट इज STP कंडिशन? Suppose I write here 44.8 liters, then can you tell me how many moles? So if you have common sense, and I hope you all have that, so किती येणार मला सांगा. 22.4 म्हणजे जर 1 मोल असेल तर 44.8 म्हणजे किती मोल होतील मला सांगा. 2 मोल होतील. बरोबर आहे. ओके, कसं केलं तर साधी गोष्ट आहे, मल्टिप्लाइड बाय 2 केलं म्हणून आन्सर तेवढं आलं. ठीक आहे. सो हे 3 मोल घेतले तर आपण काय करणार, 22.4 इंटू 3 करणार. लक्षात येते तुमच्या. हे जर मी 4 केले तर 4 ने मल्टिप्लाय करणार. मग मी उलट विचारू का तुम्हाला की 44.8 लिटर वरनं तुम्ही मोल कसे काढले? तुम्हाला ओ मॅडम सोपं आहे. 44.8 डिवायडेड बाय काय केला मी, 22.4 केलं. ते क्रॉस वगैरे जर करून बघितलं तर, हो की नाही? लक्षात येत आहे काही प्रॉब्लेम यामध्ये? ओके, सो देन in terms of this volume, what should be the formula? Number of mole equal to, काय फॉर्म्युला येणार मला सांगा, that is given volume at STP. अगेन आय टोल्ड यू STP, कारण पुस्तकात जर बघितलं तर 22.7 असे एका ठिकाणी वाक्य लिहिलंय, गडबडून जाऊ नका. डिवायडेड बाय 22.4 लिटर. हा नंबर चेंज होणार आहे का? नाही चेंज होणार. का नाही चेंज होणार? बिकॉज दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल. हो की नाही? तुम्हाला दिलेल्या व्हॉल्यूमला कशाने डिवाइड करावं लागेल? 22.4 ने. म्हणजे तुम्हाला रिस्पेक्टिव्ह काय मिळतील? मोल मिळतील. जसं की जर मला 44.8 दिला असेल तर मी 44.8 चे काढायचे, डिवायडेड बाय मी 22.4 करणार. सो आन्सर किती येणार मला सांगा? 2. ते ओरली येतं का? अर्थातच ते ओरली करायचं पण असतं, right? But anyway, still you should know what is the formula. So this 22.4 liter, or if pressure is 1 bar, then 22.7 liter will be constant over here. बरोबर आहे? समजतंय तुम्हाला? सो मग हा फॉर्म्युला आला तुमचा नंबर ऑफ मोलचा, जो की तुम्ही वहीमध्ये लिहू शकता. ॲट STP कंडिशन, व्हॉट आर द STP कंडिशन? परत एकदा सांगते. स्टँडर्ड टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सिअस अँड स्टँडर्ड प्रेशर इज 1 ॲटमॉस्फिअर. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या की नंबर ऑफ मोल इक्वल टू गिव्हन व्हॉल्यूम ॲट STP or NTP डिवायडेड बाय 22.4
liters or 22.4 dm cube, राईट. सो यावरनं तुम्हाला काय काढता येतात मला सांगा, मोल काढता येतात, राईट. अर्थात हे कॅल्क्युलेशन्स इतके इझी असतात की मोस्ट ऑफ द टाइम दे आर मल्टिपल्स, ओके. आणि त्यामुळे अगदी म्हणजे नंबर बघितल्या बघितल्या मला सांगता येतं की अरे 5 आहे का 10 आहे का 4 मोल आहे का 3 मोल आहे, हे आपल्याला करता येतं. ती गंमत पण मी तुम्हाला सांगेन, पण आधी तुम्ही हा फॉर्म्युला लिहा. सो नंबर ऑफ मोल इक्वल टू गिवन व्हॉल्यूम ॲट STP डिवायडेड बाय 22.4. आता एकदा का मोल कळले का काही व्हॉल्यूमवरनं मोल काढले म्हणून काय मॉलिक्युल्स बदलणार का, त्यातले ॲव्होगॅड्रो बदलणार का, नाही बदलणार, तो तो कॉन्स्टंट आहे. त्यामुळे एकदा का तुम्हाला मोल मिळाले की त्या मोलवरनं आपण मॉलिक्युल्स कसे काढणार, कालच्यासारखेच काढणार. म्हणजे कसे काढणार, तर तोच फॉर्म्युला, नंबर ऑफ मॉलिक्यूल इक्वल टू नंबर ऑफ मोल इनटू काय येणार मला सांगा, Na. सो इज दिस फॉर्म्युला गोइंग टू चेंज? डेफिनेटली नॉट. कॉन्सेप्ट का बदलेल ना, बरोबर आहे. सो तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी तोच फॉर्म्युला लिहिणार एकदा का तुम्हाला मोल मिळाले की. आणि जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळाले की ॲटमसाठी पण तुम्ही काय लिहिणार मला सांगा, तोच फॉर्म्युला लिहिणार. म्हणजे कुठला फॉर्म्युला लिहिणार, नंबर ऑफ ॲटम्स इक्वल टू नंबर ऑफ मोल इनटू Na इनटू ॲटॉमिसिटी. हा साधारण आपण काल खूप वेळा लिहिला, आजही मी सुरुवात त्यानेच लिहून केली आहे. सो तुम्हाला फॉर्म्युला तो माहिती आहे. थोडक्यात काय की इफ यू नो द व्हॉल्यूम, गिवन व्हॉल्यूम, यू कॅन कॅल्क्युलेट मोल, अँड इफ यू नो द मोल यू कॅन कॅल्क्युलेट मॉलिक्यूल, आणि मॉलिक्यूल माहिती असले की मग काय कॅल्क्युलेट करता येतं, ॲटम्स. बरोबर. थोडक्यात काय की मोल माहिती असले की काय कॅल्क्युलेट करता येतं, ॲटम्स, प्रोव्हाइडेड यू शुड नो विच इज द कंपाऊंड अँड यू शुड बी एबल टू नो द ॲटॉमिसिटी. बरोबर चाललंय, काही कन्फ्युजन यामध्ये समजतंय, ठीक आहे. सो प्लीज हा फॉर्म्युला लिहा अँड देन वी विल सॉल्व द ब्युटिफुल क्वेश्चन्स. परत एकदा कंटाळेपर्यंत वाक्य सांगते. 1 बार असं जर काही असलं पुस्तकात, त्या रेफरन्सने स्पेसिफाय केलेलं असलं 1 बार, तर इथे 22.7 सांगायचं. नवीन UPSC सिस्टीममध्ये या व्हॅल्यूज त्यांनी घेतलेल्या आहेत. क्लिअर? Any doubt about this formula? Okay. So shall we solve some problems? Great. करू मग मी आता, ठीक आहे. एक अगदी बेसिक प्रॉब्लेम पहिलं घेऊया आणि मग नंतर आपण करूया. बिफोर दॅट मी तुम्हाला काही कन्व्हर्जन सांगेल, युनिट्सचे कन्व्हर्जन सांगेल, जे काही गरजेचे असतात. मग पोरांना नंतर ते आवडत नाही सांगितलेले, कारण त्यांना सवय लागते फक्त लिटर आणि DM क्यूब. हां सॉरी. तर इथून सुरुवात करूया आपण. 22.4 22 पॉईंट कशाला युनिट सांगायचे मला. 1 DM क्यूब जर असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण, 1 लिटर असं म्हणतो. काही प्रॉब्लेम यामध्ये? बरोबर, ओके. आता मला सांगा तुम्ही 1 DM, हे मला वाटतं मी चॅप्टरच्या सुरुवातीला पण केलं असेल, पण तरी एकदा आठवण करून देते. 1 डेसिमीटर, डेसी म्हणजे काय, 1/10. सो 1 डेसिमीटर म्हणजेच 0.1 काय येणार मला सांगा, मीटर. बरोबर ना, बरोबर आहे ना. आता इफ यू पुट दिस 0.1 हियर, देन 1 लिटर इक्वल टू 1 DM क्यूब इक्वल टू, पण 1 डेसिमीटर म्हणजे काय होतं, 0.1 मीटर होतं. त्याचा क्यूब घ्यायचा आहे आपल्याला. सो इट विल बी लाईक दिस, राईट. एनी प्रॉब्लेम? सो इट विल बी 0.1 म्हणजेच 10⁻⁻1 चा क्यूब मीटर क्यूब. सो इट विल बी 10⁻³ मीटर क्यूब. काही प्रॉब्लेम यामध्ये बघा नीट, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही हुशार लोक आहात फिजिक्स मॅथ्समध्ये. सो तुम्हाला हे यायला पाहिजे. मी तर लक्षात ठेवून केलं असेल एखाद्या वेळेला, काय सांगता येतं, बरोबर आहे की नाही. सो 1 DM क्यूब म्हणजेच 1 लिटर होतं. 1 डेसिमीटर म्हणजे 0.1 मीटर होतं. डेसी म्हणजे 1/10. थोडक्यात 1 लिटर इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. मग डेसिमीटरचा क्यूब म्हणजे 0.1 चा क्यूब आपण केला. 0.1 म्हणजेच काय, 10⁻⁻1 चा क्यूब केला. सो इट विल बी 10⁻³ मीटर क्यूब. Clear? So you can write down here that 1 liter
इक्वल टू 1 dm क्यूब इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. मी जर म्हणलं की बाळा 5 dm क्यूब आहे म्हणजे किती मीटर क्यूब आहे सांग, तर सांग बाळा पटकन किती होतात. 1 dm क्यूब म्हणजे 10⁻³ होतात, तर 5 dm क्यूब म्हणजे 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. क्लिअर. मी जर म्हणलं की 9 इंटू 10⁻³ लिहू काय ते, ऐकायला तुम्हाला त्रास झाला समजा तर ओके नाही. 10⁻³ मीटर क्यूब जर आहे तर याचा अर्थ पटकन सांग किती लिटर आहे, तर पटकन सांगता आलं पाहिजे 9 लिटर आहे. का? कारण की 10⁻³ मीटर क्यूब म्हणजेच 9 काय झाले इथे डीएम क्यूब झाले, आणि जितके डीएम क्यूब तितकेच काय असतात लिटर असतात. सो इट विल बी 9 लिटर. एनी कन्फ्युजन? इज इट क्लिअर? ओके. आता यावरनं आपण दुसरं एक आणखीन एक रिलेशन फाइंड आउट करू. रिलेशन म्हणजे कन्व्हर्जन. परत एकदा माझी गरज नसते, पण तरी सुरुवात आहे त्यामुळे असं होऊ शकतं की आम्हाला नाही आलं. आता मला सांगा तुम्ही की 1 लिटर म्हणजे काय होतं? 1000 मिलीलिटर होतं. माहिती आहे ना हे? कधी दूध विकत घ्यायला गेलाय, सो 500 ml ची तिथे पिशवी असते, म्हणजे अर्धा लिटर म्हणतो आपण त्याला. मग जर 500 ml म्हणजे अर्धा लिटर झाले, तर 1000 ml म्हणजे ऑब्व्हियसली 1 लिटर. तुम्हाला काही सांगत असता तुम्ही, ओके नाही. सो 1 लिटर इक्वल टू 1000 ml, राईट. 1 ml इक्वल टू 1 cm क्यूब. What is this? 1 ml इक्वल टू 1 cm क्यूब. जसं 1 dm क्यूब म्हणजे 1 लिटर होतं, तसं 1 ml म्हणजे काय होतं? 1 सेंटीमीटर क्यूब. थोडक्यात काय की 1 लिटर म्हणजे 1000 cm क्यूब लिहिता येणार आहे. बरोबर आहे? डायरेक्टली लिहिता येईल मला. सो 1 लिटर म्हणजे काय येणार मला सांगा? 1000 cm क्यूब. वाय? बिकॉज 1 ml म्हणजेच काय होतं? 1 cm क्यूब. आर यू विथ मी? समजतंय सगळ्यांना हे? व्हेरी गुड. नाव सपोज आय टेक 22.4 लिटर आणि मला जर का त्याला ml मध्ये कन्वर्ट करायचंय, cm क्यूब मध्ये कन्वर्ट करायचंय, तर व्हॉट आय विल डू? 22.4 इंटू 1000 करीन मी. का बरं 1000 करीन? कारण 1 लिटर म्हणजे 1000 होतं. सो 22.4 म्हणजे 22.4 इंटू 1000 cm क्यूब. ओके. सो इट विल बी 22400 cm क्यूब. ओके. सो थोडक्यात काय की 22.4 लिटर म्हणजे 22,400 काय येणार मला सांगा? cm क्यूब और मिलीलीटर. cm क्यूब म्हणजेच मिलीलीटर, हे लक्षात घ्या. ठीक आहे? कळलंय? काही शंका याच्यामध्ये? सो दीज आर द कॉमन थिंग्स विच वी आर गोइंग टू सी, राईट. आणि मग हळूहळू तुम्हाला आमच्यासारख्यांची गरज पडत नाही, कारण तुम्ही स्वतःच ते काय करू शकता? कन्व्हर्जन्स करू शकता. बट इनिशियल नोट यू शुड नो दिस कन्व्हर्जन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज मेनी अ टाइम्स स्टुडंट निग्लेक्ट सच टाईप ऑफ थिंग्स. ओके. त्यांना का कंटाळा येतो मला माहिती नाही, पण त्यांना ते असं थोडंसं असं आपण म्हणतो ना की थोडंसं जरी असं टणक लागलं, इन द सेन्स की इफ यू फील की समथिंग इज नॉट डिफिकल्ट बट डिफरंट इज द करेक्ट वर्ड, देन मेनी अ टाइम्स स्टुडंटला असं वाटतं की नाही अरे मी नाही करणार, आता बोर झालंय, मला नाही आवडत आहे, मला कंटाळा आला, मला अवघड जात आहे, असले काही काही वाईट विचार त्यांच्या मनात यायला लागतात. सो हे न व्हायला हे मी सगळं असं लिहिण्याचा इथे प्रयत्न केला. ठीक आहे. सो आय होप दिस इज व्हेरी क्लिअर. एनी कन्फ्युजन? काही प्रॉब्लेम? ओके, यू कॅन राईट डाऊन दिस इफ यू वॉन्ट. लिहून घ्या. टिल देन आय विल हॅव वॉटर. Okay, so everyone is clear between the relation ml cm cube and dm cube and liter. जाऊ मग मी पुढे आता. ठीक आहे. सो आता जाऊ शकतो आपण छान छान प्रॉब्लेम्स कडे. विल सॉल्व द फर्स्ट प्रॉब्लेम. मी लिहिते इथे, तोपर्यंत तुमचं काय राहिलं असेल तिकडचं तर लिहा. कॅल्क्युलेट number of atoms in
67.2 liter of कार्बन डायऑक्साइड. आता गॅस कोणताही असो, एका मोलचं व्हॉल्यूम बदलणार आहे का? नाही. तेच तर शिकलो आपण. का नाही बदलणार सांगा बरं मला. कारण डोकं लावा की कुठल्याही गॅसचा 1 मोल घेतला तर त्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात? नंबर ऑफ मॉलिक्यूल, आय एम नॉट टॉकिंग एनिथिंग अबाउट ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम असतात. आणि ॲव्होगॅड्रो म्हणले होते की इफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर सेम ॲट सर्टन टेम्परेचर कंडिशन, प्रेशर कंडिशन, देन the volume will remain same. So my dear friend, बच्चे लोक, हो की नाही, तो असा मदारीचा खेळ असतो ना, जादूचा, मला तसं वाटतं कधीतरी की असं मॅजिकल घडतं काहीतरी. म्हणजे हे रिलेशन्स आपण शोधायला जातो आणि आपण परत बॅक जाऊन आठवतो की येस, दॅट वॉज ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके, सो ते नाही आठवलं तर याचा अर्थ आपण आता त्या प्रोसेसपासून लांब चाललोय आणि आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला लागलोय. सो तसं नाही करायचं. सो व्हाय 1 मोल ऑफ एनी गॅस शोज सेम व्हॉल्यूम? द आन्सर इज ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके, एनिवे, सो तिथून आलोन परत त्याच्याचकडे जाऊन प्रूफ घेतला आपण. ठीक आहे. सो आता यावरनं आपल्याला ॲटम्स काढायचे आहेत. 67.2 लिटर ऑफ कार्बन डायऑक्साईड. विल यू फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स? व्हेरी गुड बॉयज अँड गर्ल्स, प्लीज ट्राय टू डू इट. मी प्रश्न दिला, तुमच्याकडे 3 फॉर्म्युला आहे ॲटम्स काढायला. यू नो द फॉर्म्युला. यू शुड नो नंबर ऑफ मोल्स इंटू Na इंटू ॲटॉमिसिटी. सो यू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. काही लोकांना ओरली सुद्धा याचे आन्सर यायला लागले असतील आणि ज्या मिनिटाला असं होईल, आय हॅव टोल्ड यू येस्टरडे, आय एम सक्सेसफुल. नाही झालं तरी आय एम, बिकॉज ॲटलिस्ट यू आर लिसनिंग टू मी. ठीक आहे, काढायचं म्हणत आपण. एक प्रश्न मी पूर्ण करून दाखवते. इथे काही कुठले कन्व्हर्जन दिलं नाही, अगदी बेसिक प्रॉब्लेम मी दिलं इथे. Okay, now solution. If you want to calculate number of atoms, you should know the formula. What is the formula for number of atoms? Number of mole, Na and atomicity. So if you are confused, you can write down the formula or you can do orally in a minute. घाई नाही करायची, चुकवायचं नाहीये. हा मी फॉर्म्युला आधी लिहिते. बरोबर? ओके, मग मी स्वतःला प्रश्न विचारते, बाबा मला माहिती आहे का यातलं काय काय? मोल माहिती आहे का? नाही काढायचे. तसे माहिती आहे ओरली, पण तरी काढायचे. एने माहिती आहे का? हो, तो स्टँडर्ड आहे ॲव्होगॅड्रोने सांगितलेला, तो कोणाला नसणार माहिती. सगळं माहिती असं तो माहिती असणार. ॲटॉमिसिटी हो माहिती आहे का? मला फॉर्म्युला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडचं सुदैवाने. सो आय नो इट इज CO2 अँड दॅट्स वाय द ॲटॉमिसिटी इज 3. मी विसरली का ॲटॉमिसिटी काढायची? विसरलो का ॲटॉमिसिटी काढायची? मग काल मला बाईंनी सांगितलं होतं की जितके ॲटम आहे मोजा, दॅट विल बी द ॲटॉमिसिटी. सो इट्स ट्रायटॉमिक, दॅट इज 3 ॲटॉमिसिटी. ओके, सो नाव आय ओनली वॉन्ट नंबर ऑफ मोल. आता ते मॉलिक्युलर मास करत बसायची गरज आहे का? काही संबंधच नाही आहे, बिकॉज यू हॅव गिवन व्हॉल्यूम यार. So you can't calculate now that formula using molecular mass and all that, right? So मग हा येणार number of mole equal to given volume. हा, आता शहाणी मुलं जर तुमच्यातली काही असतील तर म्हणतील, अहो मॅडम इथे तर तुम्ही STP दिलेलंच नाहीये, मग आम्ही कसं दिलं नाहीये म्हणून अज्युम करा की तिथे STP दिलंय, राईट? म्हणजे द्यायलाच पाहिजे, दिलेलंच असतं. पण आता समजा मी ते दिलेलं नाही तर यू हॅव टू अज्युम दॅट दिस आर STP कंडिशन्स. ओके, इफ दे वॉन्ट टू मेक अदर कंडिशन्स फॉर दॅट, मग त्याला काय करायचं? त्यावेळेला कसं होतं तर फॉर दॅट वी विल गो थ्रू अ चॅप्टर कॉल्ड एज स्टेट्स ऑफ मॅटर. आत्ता आपण STP फक्त कंडिशन घेतोय. सो गिव्हन व्हॉल्यूम ॲट STP डिव्हायडेड बाय नंबर कोणता आहे इथे? 22.4 लिटर. सुदैवाने या ठिकाणी व्हॉल्यूम दोन्ही पण लिटरमध्ये आहेत. हा तर लिटरमध्येच आहे पण तो पण आहे. नसता तर आपण त्याला तसंच नसतं वापरलं, त्याला आपण लिटरमध्ये आधी कन्वर्ट केला असता. ठीक आहे. ओके, सो पुट द व्हॅल्यूज. 67.2 डिवायडेड बाय 22.4. कुठल्याही शहाण्या मला माणसाला कळतं की याचं उत्तर 3 येतं. आता काय करणार ना.
बरोबर आहे. सो आता हा झाला 3. मग आता यावरनं फॉर्म्युला मी ऑलरेडी लावलाय, ॲटॉमिसिटी मी वरती काढली आहे. सो नंबर ऑफ ॲटम्स येणार माझे 3 मोल इंटू Na म्हणजे ॲव्होगॅड्रो. प्लीज राईट द व्हॅल्यू वेन यू आर सॉल्विंग. यू हॅव टू सॉल्व ॲक्च्युअल. आणि ॲटॉमिसिटी मी केली आहे 3. सो व्हॉट इज द आन्सर माय डिअर फ्रेंड्स? इट इज 9 Na. ठीक आहे. सो इट्स सो सिम्पल. म्हणजे ज्याला आता ती नजर बसते की नाही, ज्याला गंमत मी म्हणलं होतं आवडते, त्याच्यासाठी बघा किती सुंदर आहे. त्याला माहिती असतं की अरे 67.2 म्हणजे 3 मोल आहे. 3 मोल आहे म्हटल्यावर 3 Na मॉलिक्युल्स येणार. म्हणजे असंच अशा स्टाईलमध्ये सॉल्व्ह करतो आपण. 3 इंटू Na येणार. अँड व्हॉट इज द ॲटॉमिसिटी? 3. सो 3 इंटू 3 इंटू Na. व्हॉट इज द आन्सर? 9 Na. असा तो ओरली कॅल्क्युलेट करतो. बरोबर. आणि ती गंमत आहे त्यातली. दॅट्स द ब्युटी आय टोल्ड यू. ठीक आहे. आता तुम्ही लिहू शकता छान शहाण्या मुलांसारखं. बरोबर. आणि मग आपण काही क्वेश्चन्स यावर घेऊया. Even though method should be like this, you try to do orally. If you are not getting it orally, the purpose of all these activities should be that you should be able to calculate it orally. Okay. आणि ते करा, म्हणजे याने तुम्हाला सगळ्यांना गंमत येईल. खरंच येईल. प्रॉमिस. झालंय लिहून? अगदी पूर्ण नाही ना कॉपी केलं जसच्या तसं, आणि केलं असेल तरी समजून उमजून केलंय. ओके. सो नाउ ऑन द सेम बेसिस will you solve some problems? Very good. Take the question. Calculate the number of atoms. Calculate the number of atoms in the following. लिहून नसेल झालं तर प्लीज पॉज द व्हिडिओ. पण मी भरपूर वेळ दिलाय लिहायला. Calculate the number of atoms in the following. So I'll give you 5 questions. Like yesterday, you solve those 5. I'll give you time for that. हे दोन्ही फॉर्म्युला त्यासाठी वापरायचे आहेत. तुम्ही लिहिलेले आहे, सुरुवातीला पण लिहिले, आत्ता पण आपण प्रॉब्लेममध्ये लिहिले. सो प्रॅक्टिस व्हावं म्हणून मी असंच क्वेश्चन्स देते तुम्हाला. आता पहिला 44.8 liter of कार्बन मोनॉक्साइड. काही लोकांनी ओरली सांगितलं असेल. आय एम सो डेस्परेट. अगेन ऑल द व्हॉल्यूम आर ॲट STP. व्हॉल्यूम आर ॲट STP वरतीच लिहून टाकते, म्हणजे कन्फ्युजनच नको. बरोबर. सेकंड 224 liter of sulfur dioxide. Third 89.6 liter of methane. Fourth 2.24 liter of नायट्रोजन. मी मुद्दाम नायट्रोजनला असं लिहिते कारण मला बघायचं आहे की तुम्हाला माहिती आहे ना की N2 म्हणतात त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. फिफ्थ 0.448 लीटर ऑफ ओझोन. ठीक है. सो प्लीज डू इट डियर फ्रेंड्स. सेम फॉर्मूला निकालो अब इसको, है ना. You will be able to do the calculations. Please do it. Take your own time. I will give you 8 to 10 minutes. जास्त झाले, कदाचित जास्त असतील. ठीक आहे, 6 ते 8 मिनटं देऊया, कारण लिहायला वाचायला सगळा मिळून 54 सेकंड्सचा जरी विचार केला तर ॲटलिस्ट 1-1 मिनटं आपण कन्सिडर करूया. सो 5 ते 6 मिनटं 7 मिनटं आपण याला देऊया. आणि नाही झालं तेवढ्या वेळामध्ये तर ऑब्व्हियसली तुम्ही करणार ते. डू इट.
मी मुद्दाम पुढे जात नाही आहे बिकॉज आय टोल्ड यू येस्टरडे द रिझन्स फॉर दॅट. सो डू इट नाव. Okay, are you getting the problems? Problem is answers. Okay, now I think first question is very easy. So I am trying to interrupt you, but फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर बरोबर असेल तर डेफिनेटली पुढे जाता येईल आपल्याला. 44.8 लिटर म्हणजे डिरेक्टली मी लिहू आता इथे 2 मोल. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. 44.8 डिवायडेड बाय 22.4 दोनच येणार त्यापेक्षा जास्त. सो 2 इथे काय येणार मला सांगा, नंबर ऑफ मोल. ठीक आहे. मग नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो आय विल पुट दॅट फॉर्म्युला which is 2 into Na. So what is the atomicity of carbon dioxide? कितनी आती है by 2. So आंसर क्या आता है इसका 4Na. That is the answer, है ना. So what is the answer? 4Na. All of you got the correct answer. Very good. Now try to solve another questions on the same line. Are you doing it? झालेत. ओके, अजून 2 मिनटं वेळ देते. करा करा, म्हणजे उगं घाई नका करू. ज्यांचे झाले त्यांनी छान वाटलं पाहिजे की आपल्याला आले इतक्या लवकर, हो की नाही. बट okay, so now let's discuss about the answer. What about the second answer? Yes, I am getting your answer. I could hear. Okay, the answer is 224 लीटर मीन्स 10 मोल हो गए यार. 22.4 मतलब 1 होता है. सो 224 मतलब कितने होते हैं? 10 होते. नाउ 10 इंटू Na, प्लीज पुट द वैल्यूज अगेन, आई इंसिस्ट. इंटू सल्फर डाइऑक्साइड का फॉर्मूला होता है SO2. दैट्स वाई द एटॉमिसिटी इज 3 एंड हेंस मल्टीप्लाइड बाय 3. सो आंसर आता है इसका, रब दिस इज नॉट रिक्वायर्ड नाउ. So it is 30 Na. That is the second answer. Clear? Excellent if you got the answer. Congratulations for that. 89.6 लीटर मतलब कितने मोल हो गए? Absolutely correct. 89.6 डिवाइडेड बाय 22.4. सो ये सोच रहे हैं आप कि मल्टीपल आ रहा है ना. मल्टीपल्स वी आर गेटिंग. सो 4 मोल, 4 इंटू Na into what is the atomicity of CH4? 5. So it is 20 Na. That is the answer. Clear? बरोबर येत है ना. Okay, next is 2.24 liter. Yes, 2.24 divided by 22.4.
So it is 0.1 mole. I think all are good in calculations. 2.24 करून दाखव. 2.24 divided by 22.4 म्हणजेच 1/10 म्हणजेच 0.1 बरोबर आहे ना. 0.1 into Na into what is the atomicity of nitrogen? अभी 1 मत लो यार. कितना आता है atomicity? 2. So what is the answer? 0.2 Na. Clear? Great if you got all the answers correct. Clap for those. हाँ आता 0.448 लीटर ऑफ ओझोन मग करा आता है 0.448 डिवायडेड बाय 22.4 म्हणजे किती. मी थांबते, तुम्ही सांगायचंय मला. येतं का हे कॅल्क्युलेशन पटापट? म्हणजेच काय येणार समजा मी सॉल्व्ह केलं तर 44.8 तुम्हाला माहिती आहे हा जितका आपण या बाजूला सरकवतो इंटू तेवढेच आपण -2 लिहिणार, माहिती आहे ना हे. ओके, सो 44.8 इंटू -2 असं मी याला लिहिलं. 22.4 तसं तर ओरली करता येतं, पण आता एखाद्याला नसेल येत ते तर 2 इंटू तुम्हाला काही काय हो मॅडम आम्हाला एवढं नाही येत का असं असेल तर एक्सलंट, पण मला माहिती आहे पोरं कुठे चुकतात. अँड 2 इंटू 10⁻² म्हणजेच 2/100. सो यायला पाहिजे काय तर 0.00202 बरोबर. सो 2 इंटू 10⁻². काय तर तेच येतं ना. सो आन्सर इज 2 इंटू 10⁻². की 2 इंटू -3 येतं आहे. नाही मी मुद्दाम कन्फ्यूज करते, मी काही बोलीन, तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. आय एम अज्युमिंग की लाईव्ह लेक्चर्समध्ये पोरं चुका करतात ते मी करण्याचा प्रयत्न करते मुद्दाम. ओके, कारण तुम्ही जर हे चुकवलात की नाही बाळांनो तर मग काय म्हणजे देर इज नो पॉईंट. सो 2 इंटू 10⁻² असं लिहा इंटू Na into what is the atomicity of ozone 3. So what should be the answer that you calculate. ठीक आहे, बरोबर केलंय मी की माझं काही चुकलंय? चुकलं असेल तर करेक्ट करा. आय थिंक बरोबर केलंय. ठीक आहे, सो दॅट इज द आन्सर 6 इंटू 10⁻² इंटू Na. सो 6/100. ओके, ठीक आहे. सो आता थोडक्यात काय तर हे असे आन्सर सगळे जे आहेत ते आपले आलेले आहेत, आपण इथे काढलेले आहेत. ओके, ते कॅल्क्युलेशन जरी महत्त्वाचं असलं तरी कॉन्सेप्ट परत एकदा महत्त्वाचा होता की व्हॉल्यूमवरनं तुम्हाला हे असं सगळं करता येतं की नाही. ओके, सो आता जर सरळ सरळ व्हॉल्यूम दिलेला असेल तर मला त्याला मोलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मोलवरनं मला मॉलिक्युल्स काढायचे आहेत आणि मॉलिक्युल्सवरनं मला काय काढायचे आहेत सांगा, मला त्यावरनं ॲटम काढायचे आहेत. राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात हे सगळे कॅल्क्युलेशन्स म्हणजे प्रॉब्लेम्स करायचे आहेत. येते लक्षात? हे बरोबर केलं आहे आपण. एनी क्वेश्चन अबाउट दिस? 0.448 दॅट इज 44.8 इंटू 10⁻². तर आता हा एक प्रकार होता क्वेश्चन्सचा. ओके, आता याला आपण कितीही भयानक पद्धतीमध्ये कन्वर्ट करू शकतो, बरोबर. तर तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला माझा राग येण्या इतकं पण भयानक आपण त्याला करू शकतो, पण नाही करणार आपण. ठीक आहे, ॲटलिस्ट समबडी शुड लिसन टू मी म्हणून, बरोबर. सो ते आपण इतकं वाईट वाईट नाही करूया सध्या, स्लोली आपण मात्र तेच करणार आहोत, म्हणजे दॅट इज देअर. सो आता हे प्रॉब्लेम समजल्यानंतर 1 स्टेप आपण पुढे जाऊ. आता आपण एक थोडासा छोटासा चेंज यामध्ये करूया की एखादं जर मीटर क्यूबवालं प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला करता येतं की नाही. राईट, कारण मी एवढं काय म्हणतात त्याला कन्व्हर्जन वगैरे तर लिहिले होते. सो त्याचा तुम्ही योग्य वापर केला की नाही तो आपल्याला कळला पाहिजे. सो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन द फॉलोइंग. सपोज मी 2च प्रॉब्लेम घेते. ठीक आहे, पहिला मी घेते की 11.2 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आता हे पाहून पोरे घाबरतात, तर पोरे म्हटलं ओके जवळचं वाटतं.
11.2 into 10 raised to minus 3 meter cube of say oxygen. हा पहिला घेऊया आणि सेकंड विल टेक इज 22400 cm क्यूब ऑफ हाइड्रोजन. ये लेंगे हम. हाइड्रोजन लिया ही नहीं यार कब का. इतके दोन सोपे प्रॉब्लेम घेतलेले आहेत की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन द फॉलोइंग. First one is 11.2 into 10 raised to minus 3 meter cube of oxygen and second is 22400 cm cube of hydrogen assuming all the volumes are at STP. Clear? मग आता हे पाहिल्यानंतर मुलांना आवडत नाही तर हरकत नाही. आवडलं न आवडलं हा प्रश्न येतच नाही. द मोमेंट यू डिसाइडेड यू शुड टेक सायन्स, राईट. सो 11.2 इंटू 10 raised to minus 3 मीटर क्यूब. मघाशीच आपण लिहिलं होतं की 10 raised to minus 3 मीटर क्यूब म्हणजे काय होतं मला सांगा. 1 DM क्यूब म्हणजेच काय होतं 1 लिटर. हे कन्वर्जन आपण मघाशी केलं होतं. सो 10 raised to minus 3 मीटर क्यूब म्हणजे 1 DM क्यूब होतो. सो 11.2 इंटू 10 raised to minus 3 मीटर क्यूब म्हणजे किती DM क्यूब येणार. ऑब्व्हियसली 11.2 DM क्यूब म्हणजेच 11.2 लिटर. काही शंका याच्यात. सो थोडक्यात काय की 10 raised to minus 3 मीटर क्यूब म्हणजे डिरेक्टली काय रिप्रेझेंट करतोय 1 DM क्यूब और 1 लिटर. बरोबर. मग थोडक्यात हे प्रॉब्लेम किती सोपं दिलंय की याचं कन्वर्जन जर मी केलं तर हा म्हणतोय की बाबा रे सांग की 11.2 लिटर जर मी ऑक्सिजन घेतला तर त्यामध्ये किती ॲटम्स असतील. मग मघासारखंच करा यार. 11.2 डिवाइडेड बाय 22.4 मतलब आता है हाफ. सो इट विल बी 0.5, राइट. क्या आ गया 0.5. इट इज नंबर ऑफ मोल. सो फ्रॉम नंबर ऑफ मोल्स विल कैलकुलेट द एटम. So it is 0.5 into Na into what is the atomicity of oxygen 2. 1 मत लिखो यार बुरा लगेगा उसको, है ना. So 0.5 into Na into 2. So answer is what Na, right. हे आन्सर आलं त्याचं. बरोबर आहे. काही शंका याच्यामध्ये कळतंय तुम्हाला. ओके. आता तसंच दुसरं सॉल्व करा. 22400 cm क्यूब. 1 cm क्यूब म्हणजे काय होतं 1 मिलीलिटर. हे तर मी डायरेक्ट मगाशी लिहून दिलं होतं तुम्हाला की 22400 मिलीलिटर येणार. 1000 मिलीलिटर म्हणजे जर 1 लिटर होतो तर 22,400 मिलीलिटर म्हणजे किती येणार 22.4 लिटर येणार. हे डिरेक्टली आपण तिथे लिहिलं होतं. बरोबर है ना. सो इट इज 22.4 लीटर. इज इट क्लियर. कुछ कंफ्यूजन है इसमें, है ना. सो 22.4 लीटर. ये तो सबसे आसान प्रॉब्लम आ गया. That means 1 mole into Na. इथे लिहू का खाली काही गरज नाही पण तरी लिहिते. 1 into Na. And what is the atomicity of hydrogen? It is H2. So it will be 2. So answer is 2Na. एकदम स्लो जातीये मी काय करतेय बघा. मी प्रत्येक स्टेप इथे लिहितेय म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच कंटाळालीत की मी स्लो जातीये. मुद्दाम जाते. मला काहीच घाई नाही. प्रत्येकाच्या डोक्यात शिरायला पाहिजे हे. सो CM क्यूबला मी मिलीलिटरमध्ये कन्वर्ट केलं. 22400 मिलीलिटर. मग मला माहिती आहे की बाई 1000 ml म्हणजे 1 लिटर होतो. सो इतके म्हणजे किती येणार 22.4. मग त्याच्यावरनं मी मोल काढला. 1 मोल आला. मॉलिक्युल्स काढले. इंटू Na आले आणि ॲटॉमिसिटी 2 होती. सो त्याने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आन्सर आले 2Na. बरोबर आहे. क्लियर आहे. समजतंय. व्हेरी गुड. ठीक आहे. सो यू कॅन राईट डाऊन दिस 2 प्रॉब्लेम्स. म्हणजे तुम्ही केले असतील ते राईट डाऊन. मी फक्त आठवण करून द्यायला लिहिलंय. हरकत नाही. कळलंय. सो आता तुम्हाला व्हॉल्यूमवरनं इरिस्पेक्टिव्ह ऑफ युनिट इरिस्पेक्टिव्ह ऑफ युनिट ॲटम्स काढता येतील. मासवरनं तुम्हाला काय काढता येतील ॲटम्स काढता येतील. मला वाटतं इतक्यापर्यंत आपण छान आलो आहे. ओके. आता एक गंमत म्हणून आपण पुस्तकात काय प्रॉब्लेम देतात तशी आपण घरी करण्याचा प्रयत्न करू. पण तरी माझ्याकडे लकीली पुस्तक आहे इथे. सो व्हॉट आय विल डू, आय विल गिव्ह यू 1 प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. ॲक्च्युली आय नेवर डू सच थिंग. द रिझन इज आय आस्क स्टुडंट टू सॉल्व ॲट होम. बट ठीक आहे. नाव वी आर हॅव्हिंग इनफ टाईम.
सो लेट्स सॉल्व द क्वेश्चन. ओके, ये हो गया आपका. फाइन. लो भाई, प्रॉब्लम ये अभी बहुत ज़्यादा इजी प्रॉब्लम है ये. बहुत ही ज़्यादा इजी है. कोई अच्छा होता तो. ओके, दिस विल टेक. Calculate the number of atoms किती सोपं आहे बघा, तुम्हाला आवडेल. Calculate the number of atoms in 0.4 mole of, इतकं सोपं प्रॉब्लेम. Calculate the number of atoms in 0.4 mole of नायट्रोजन. सॉरी, आता तो तुम्ही म्हणजे अगदी नाचायला पाहिजे एवढं सोपं प्रॉब्लेम बघून, हो की नाही. ऑलरेडी त्याने मोल दिलाय, ऑलरेडी त्या बाबाने मोल काढून दिलाय आपल्याला, आणि त्याच्यावरनं तो आपल्याला ॲटम्स काढायला लावतो. यार, मोल कोणी काढून देत असेल आधी तर मग म्हणजे 70% टेन्शन तर तिथेच संपलं आपलं. कारण मग आपण काय करणार, चतुर माणसांसारखे फॉर्म्युला लिहिणार ॲटम्स आपल्याला कळो न कळो, अँड विल पुट द व्हॅल्यू. आता दुर्दैवाने फॉर्म्युलाही माहिती नसेल आणि शिक्षणाशी संबंध नसेल, गमतीचा भाग, तर सोडून देऊ. बट इफ यू नो मोल, इट्स टू इजी टू कैलकुलेट द एटम. सो करो यार आप, मैं नहीं करने वाली, यू डू इट. इतना इजी प्रॉब्लम आई विल नॉट डू यू फॉर यू. सो आप करो. 0.4 मोल नाइट्रोजन में पूछे है उसने कि कितने एटम्स है. अच्छी बात है. सो यूज द फॉर्मूला 0.4 इंटू Na. आगे मैं नहीं बताने वाली बिकॉज नाइट्रोजन का एटॉमिसिटी आपको पता है. झालंय का? फायनल उत्तर याने काढलं इन टर्म्स ऑफ दॅट Na व्हॅल्यू ठेवून काढा तिथे. पुट Na इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. तुम्ही टेक्स्टबुकमधलं पण आन्सर चेक केलं तर तुम्हाला येईल की बरोबर दिलंय बाबा आन्सर यांनी, म्हणजे आपलं बरोबर आलंय, यांनी बरोबर दिलंय काय. करा. फार जास्त सोपं निघालं नेमकं, पण ते तसेच दिसतात आहेत सगळे. तुम्हाला वाईट काय आम्हाला येत आहे तर नाही, वाईट काही नाही आहे, छानच आहे. झालंय. येस, यू गॉट द आन्सर. व्हेरी गुड. व्हॉट इज द आन्सर? 2.4088 इंटू 10⁻23 आन्सर इसने बताया है. बरोबर आलंय तुमचं, यायलाच पाहिजे, पण तरी सुद्धा आपण करूया की सॉल्व. हां, आता हे रेग्युलरच्या परीक्षांना विचारलं, म्हणजेच जसं की तुमच्या युनिट टेस्ट, कॉलेज टेस्टमध्ये हे विचारलं तर सुंदर पद्धतीने फॉर्म्युला लिहायचा. नंबर ऑफ ॲटम्स इक्वल टू नंबर ऑफ मोल. मला कंटाळा येत नाही, तर तुम्हाला यायलाच नको. Na इंटू एटॉमिसिटी. सो यू राइट देयर एटॉमिसिटी ऑफ नाइट्रोजन इज 2, वो लिखना पड़ेगा आपको. यहाँ पर इसने 0.4 ऑलरेडी दिया हुआ है. पुट दिस 6.022 इंटू 10⁻23 इंटू नाइट्रोजन की एटॉमिसिटी 2 होती है. सो इट विल बी 0.8 इंटू 6.022 इंटू 10⁻23. सो इसका आंसर आ गया यार, कितना आ गया? 2.4088. बरोबर आहे का रे? बरोबर आहे की. ते कॅल्क्युलेशन मी नाही करत कारण मला नाही येते असं समजून घ्या तुम्ही. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही करा इंटू 10⁻23 एवढे याच्यामध्ये काय आहे, काय आहे ॲटम्स. सो हे आलं तुमचं पहिलं उत्तर. बरोबर. छान वाटतं ना टेक्स्टबुकच्या मागचे प्रश्न दिले आणि आपल्याला इतक्या लवकर आले की, म्हणजे मला सुद्धा, कारण मी पण काय ते बघितलं नव्हतं. आता तुमच्यासमोर मी कॉन्फिडेंटली उघडून बघितलं येते की नाही. बरं आन्सर्स दिलेले आहे. ओके, गमतीचा भाग सोडा. समजलंय कसं केलंय? ओके, गुड. टेक नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम द टेक्स्टबुक इटसेल्फ. So if you got few answers from textbook, you will be happy. Rest of the difficult problems you will do, right? सोपे मी घेऊन टाकते. घ्या.
कैलकुलेट द वॉल्यूम ऑफ, अभी वॉल्यूम निकालने को बोला है, अच्छी बात आहे, घाबरायचं नाही. मोल म्हणजेच मोल काहीतरी दिलं असेल ना, मोल ॲटम काहीतरी दिलं असेल, उलट उलट करत जायचं असेल. बघू काय करायचं. कॅल्क्युलेट द वॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड which occupies by 0.5 mole of, calculate the volume of carbon dioxide occupied by, क्या which is occupied काय जे असेल ते, by 0.5 mole of carbon dioxide gas at STP, at STP. ठीक है, करा. करणार ना, काय म्हणजे 0.5 मोलचं व्हॉल्यूम काढायला लावलंय तुम्हाला त्याने. आता काय म्हणजे काय सांगू मी कसं करायचं. तर मी काय सांगू म्हणजे एवढं सोपं प्रॉब्लेम कसं काय सांगणार. यू नो द फॉर्म्युला, यू नो द कॉन्सेप्ट कि 1 मोल का वॉल्यूम 22.4 होता है. सो 0.5 का कितना आएगा भाई, 22.4 इंटू 0.5. सो हे तर ओरली यायला पाहिजे, हरकत नाही, तरी करा. किती आला आन्सर, 11.2. यार एका मोलचं जर 22.4 असेल तर अर्ध्या मोलचं किती येणार, 11.2 येणार ना, बरोबर ना. याला कशाला गणित वगैरे करायला लागतं. पण तरी आला हा क्लासमध्ये, क्लास नाही कुठलं असतं ते, परीक्षेमध्ये. तर यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, तर हे आता ॲटम लिहिले म्हणून ॲटमचंच तर फॉर्म्युला नाही वापरत बसायचा. पहिला फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल इक्वल टू गिव्हन व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. सो आता हे गिव्हन व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम काढायला लावला आहे तिथे. सो ते गिव्हन व्हॉल्यूम न म्हणता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस, बरोबर. सो काय आन्सर येत आहे, 11.2. तुम्हाला एक गंमत माहिती आहे, तुम्हाला कशी माहिती असणार मी अजून नाही सांगितली तर. ठीक आहे, हे क्लिअर झालं. सो दोन्ही प्रॉब्लेम समजले. असे काही 4-5 प्रॉब्लेम त्यांनी दिले, प्लीज ट्राय टू सॉल्व्ह ऑन युअर ओन. ओके, मस्त करायचे, मस्त डाऊट्स विचारायचे, छान मस्त एक छान सुंदर वही करायची. आता वह्या सुरू झाल्यात म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणायचं आहे मला. सो मेक अ सेपरेट नोटबुक टू सॉल्व दोज क्वेश्चन्स, राईट. आणि छान क्वेश्चन नंबर 1 टाकून मस्त सुरुवात करायची, बघू काय होतं तर. ओके, आता मी काय सांगत होती तुम्हाला, हां, की एक गोष्ट माहिती आहे का, हे बघा, एक तुम्हाला गंमत काढून दाखवते मी, तुम्हाला आवडेल हे. इथे मी शांत मनाने न बोलता लिहिते आता, म्हणजे मला पण ब्रेक मिळेल. What I am writing you must have understood. ये बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट होता है व्हेन इट कम्स टू 12th स्टैंडर्ड. एंड द बैड पार्ट इज बच्चे भूल जाते हैं यार इसको, भूल कस काय जाते हैं. आणखीन याच्या खाली जाऊ शकतो आपण. काय करतीये मी बघा, पोरांना फार आवडतं हे असं, म्हणजे ॲटलिस्ट माझ्या 12वीच्या पोरांना तर आवडलं होतं हे असं. तुम्हाला पण आवडलं असेल का नाही आवडलं. ओके, आता हे कुठून म्हणजे हे काय पाठ करायचं का परत, अजिबात नाही. मला यातनं काय सांगायचं आहे, मला यातनं सांगायचं आहे की कॉन्सेप्ट हे किती छान असतात एकदा कॉन्सेप्ट म्हणून समजले की. आणि आपण त्या गणिती क्रियांमधनं 1/10 2/2 असल्या फालतूपणामधनं जर बाहेर आलो तर हे किती छान असतं. लाईक इफ यू टेक 1 मोल, हाफ मोल घेतला की 11.2,
0.25 मोल घेतला की 5.6. मी हाफ 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 करत जाते मोलला. सो व्हॉल्यूम पण हाफ 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 होणार की नाही. 0.125 मोल घेतला की 2.8 लिटर येतं. वरती मी एका मोलचं व्हॉल्यूम 22.4 आहे, 2 मोलचं 44.8 येणार, 3 मोलचं 67.2 येणार, 4 मोलचं 89.6 येणार, मग 5 मोलचं किती आलं 112. बरोबर. सो थोडक्यात काय करतोय आपण हे, तुम्ही म्हणाल काय एवढं काय त्याच्यामध्ये, एवढं काय नाही. एवढं काय हे असतं की बेसिकली वेन इट कम्स टू द क्वेश्चन लाईक सी, आता तुम्हाला कोणी म्हणलं की का रे बाबा तू पटकन एक सेकंद खूपच कमी झाला, पण एका मिनिटं म्हणूया, एका मिनिटाच्या आत सांगू शकतोस का की 0.3 मोल म्हणजे किती व्हॉल्यूम. तो म्हणे 1 मिनिटं कशाला लागतो यार, मी तुम्हाला 10 सेकंदात सांगू शकतो. कसं काय, तर 3 मोल मीन्स 67.2 होतं. सो 0.3 म्हणजे काय झालं, त्याच्या 1/10 झालं. म्हणजे थोडक्यात उत्तर काय आलं 6.72 लिटर. समजलं काय बोलली, मराठी भाषेत बोलली की 3 मोल इज शोईंग 67.2. सो 0.3 मोल जर मी घेतले, आता ज्याला 67.2 नंबर माहिती आहे, 3चा 0.3 म्हणजे उत्तर काय येणार 6.72 लिटर. थोडक्यात ओरली मला हे सांगता येतं. बरोबर आहे की नाही. आणि यामुळे काय होतं, गरज काय असते ओरलीची, तर खूप असते. द रिझन इज की ऑन दिस बेसिस नाव इन 12th स्टँडर्ड देर आर लॉट्स ऑफ कॉन्सेप्ट्स की ज्याला हे तुम्हाला क्विकली करायला लागतं. बरोबर. त्यामुळे गिव्हन टाईममध्ये जर आपल्याला हे सोडवायचं असेल फॉर एंट्रन्स एग्जाम, तर यू कांट वेस्ट टाइम इन सॉल्विंग की कितने मोल हो गए, वॉल्यूम दिया है, माता 0.3 आले का, 0.4 आले का. आज तुम्ही लहान बाळासारखं नाही करू शकत तिथे. म्हणजे थोडक्यात अर्ली एजची पोरं जी 7वी 8वी 9वीतली करतात त्यांच्यासारखं तुम्हाला नाही करतायत. यू शुड बी प्रॉम्प्ट, यू शुड सेव्ह युअर टाइम ऑन सच थिंग्स. ओके, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर एंट्रन्स एक्झाम. तिथे जर का तुम्ही वेळ वाचवू शकला तर देन दॅट सेव्ह टाइम कॅन बी यूज फॉर डिफिकल्ट क्वेश्चन. दिस इज व्हेरी व्हेरी व्हॉट यू कॅन से अ मॅजिक मंत्र ज्याला आपण म्हणतो एंट्रन्स क्रॅक करण्याचा. पोरं म्हणतात ना की काय ट्रिक आहेत मॅडम, काय टिप्स आहेत मॅडम. तर काही नसतं ट्रिक वगैरे काही नसतं, ते समजणंच असतं. हे आपण बोललोय खूप वेळा, राईट. सो दॅट स्पीड कॅन बी इन्क्रीज इफ यू नो ऑल दिस थिंग. मग तो जर करत बसला, तिथे इमॅजिन करा ना तुम्ही की ज्याला ते 0.3 मोल काढायचं, तो फॉर्म्युला ठेवणार, 100 वेळा खाली काय लिहू वरती काय करू असं करणार, मग त्या व्हॅल्यूज चुकवणार, मग त्याच्यावरनं त्याचं गणित चुकणार, आणि जो 12वीचा खरा कॉन्सेप्ट आहे तो बाजूलाच राहणार, राईट. So that's why this is helpful. Okay, so I have shown you few things where you can implement such concepts. Anyway, so हा असा एकमेकांशी एकमेकांचा संबंध असलेला पार्ट होता जो सुरूच राहतो, ज्याला काय एंडलेस पार्ट म्हटलं तरी चालेल तुम्ही मोल कॉन्सेप्ट. एक छानसा क्वेश्चन आपण घेऊया आणि मग आपण थांबूया. ठीक आहे. सो टेक द क्वेश्चन. कॅल्क्युलेट, त्याच सारखा आहे पण तो पुस्तकात खूप सोपा होता. मला वाटलं जरा हे ठीक आहे, हे तुम्हाला हवं असेल लिहून घ्या किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करा. कशाला कॉपी पेस्ट करताय. तुम्हाला थीम कळली ना की हाफ हाफ हाफ, किंवा यू कॅन देन पॉज व्हिडिओ, बट यू नो द थीम, सो यू राईट डाऊन. हां, आता मी प्रश्न देत होते. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, हे आता इंटरमिक्सिंग करतोय आपण. आता आपण व्हॉल्यूमवरनं एक सिरीज घेतली होती, मासवरनं एक सिरीज घेतली होती. आता बघा काय गंमत करते मी. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4.4 ग्रॅम ऑफ, एकदम सोपा प्रश्न दिलाय मी. 4.4 ग्रॅम लिहू का इथे. कॅल्क्युलेट वॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4.4 ग्रॅम ऑफ. आता लोकांना 4.4 लिहिलं की नॉर्मली कळतं की कार्बन डायऑक्साईड. असं नाही आहे बरं का रे की मल्टिपलमध्ये वगैरे असलं पाहिजे सोपं. अजिबात नाही. पुस्तकात दिले त्याने चमत्कारिक कॅल्क्युलेशन्स, सो ते करायचे. असं अज्युम वगैरे नका करू तुम्ही. सो 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲट STP. हे STPला नाही, व्हॉल्यूम ॲट STPला कॅल्क्युलेट करायचं. ठीक है. सो कैन यू डू दैट. क्या करना पड़ेगा यार आपको, वॉल्यूम निकालना है तो यू शुड नो मोल.
अब आपको मोल पता नहीं है क्योंकि यहाँ पर ग्रॅम दिया है. ओके नाही, मगाशी गंमत प्रॉब्लेम का सोपं होतं कारण डायरेक्टली मोल दिला होता त्याने. सो हरकत नाही, या मासला तुम्ही कशामध्ये कन्व्हर्ट करा, मोलमध्ये कन्व्हर्ट करा. काही लोक ओरली करतील, नाही केलं तर प्लीज यूज द फॉर्म्युला. सो पहिला फॉर्म्युला काल घेतलेला आणि आज लिहिलेला पहिला फॉर्म्युला, दिलेलं मास डिवायडेड बाय, आता काय घ्यावं लागेल, 22.4 घेणार नाही, तुम्हाला काही काय. सो दिलेलं मास आहे, सो डिवायडेड बाय त्याचं काय घेणार, मॉलिक्युलर मास. सो कॅल्क्युलेट दिस नंबर ऑफ, हे मुद्दाम मी लिहिलं की काही कशावरनं काढायचं असेल, थीम इज सेम, कन्वर्ट देम इन मोल. कळलं का वाक्य, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या दिवसातला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणतात की काही जरी तुम्हाला एकमेकांशी रिलेट करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला मोलमध्ये आणा आणि मग त्याला एकमेकांशी रिलेट करत बसा. सो नंबर ऑफ मोल फक्त त्या मास असेल तर मासचा वापर करा, व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूमचा करा, मिक्सिंग नका करू तिथे फॉर्म्युल्याचं. सो दिस इज गिवन मास इन ग्रॅमच आहे, डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इन ग्रॅमच आहे. सो 4.4 दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईडचं वेट ज्याला माहिती आहे तो पटकन ठेवील इथे. तसे ओरली बघितल्यावर कळतं की 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल होतो, तर 4.4 ग्रॅम म्हणजे 0.1 मोल येणार. आणि मग मगाचा चार्ट जो लिहिला होता बरोबर ना, त्याच्यावरनं लगेच तुम्हाला येणार की एका मोलचं व्हॉल्यूम, हे करायला लागेल पण सांगते, एका मोलचं व्हॉल्यूम जर का 22.4 लिटर ॲट STP असेल तर 0.1 मोलचं किती येणार, 2.24 लिटर ॲट STP. है ना बाई, काय चुकलंय, बरोबर केलंय मी, काही शंका, हे कुठून आलं होता, फॉर्म्युला लिहिला मगाचा मी, नंबर ऑफ मोल इक्वल टू व्हॉल्यूम ॲट STP डिवायडेड बाय 22.4. हा 0.1, हे फार मला चाइल्डिश वाटतं खरं सांगायचं तर, पण ठीक आहे, मला वाटून उपयोग नसतो, सगळ्यांना आलं पाहिजे, महत्वाचं आहे. सो आय विल पुट द व्हॅल्यूज. सो आन्सर किती आलं, 2.24. ठीक आहे. सो थोडक्यात 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाइज 2.24 लिटर ॲट STP. ऑब्व्हियस होतं, कारण तुम्ही कसं करणार माहिती आहे मग वेळ सेव्ह करण्यासाठी, की अरे किती आहे हा मोल, 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल होतो बरं का, 4.4 म्हणजे किती होतं, 0.1 मोल होतो. एका मोलचं व्हॉल्यूम किती असतं, 22.4. सो 0.1चं किती येणार, 2.24. ठीक आहे. सो दॅट वॉज माय डिअर फ्रेंड्स अबाउट द रिलेशन बिटवीन मास व्हॉल्यूम. असं हे सुरूच राहील. द स्टोरीज विल कंटिन्यू, द प्रॉब्लेम्स विल कंटिन्यू. आय विल अपलोड द शीट ऑन दिस बेसिस. बेसिक शीट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. माय सिन्सिअर रिक्वेस्ट इज टू सॉल्व ऑल द क्वेश्चन. मी मुद्दाम 2 प्रॉब्लेम त्याच्यासाठी घेतले, हे सांगायला की टेक्स्टबुकच्या मागे प्रॉब्लेम्स आहेत, सुंदर सुंदर क्वेश्चन्स आहेत, थेरी क्वेश्चन्स, यू सॉल्व दॅम. MCQ आहे, ते तुम्ही सॉल्व करा. चेक करा आन्सर्स बरोबर येतात का, काही मेथड चुकते आहे का, काही समजत नाही आहे का, राईट. अँड देन वी हॅव इनफ चान्स टू again and again solve so many questions, okay, and what you can say, improve our concepts, right? Okay, so I hope you must have enjoyed. If not, sorry, पण मला असं वाटतं की मजा आली असेल, बरोबर. नाही मजा तर निदान कळलं तरी असेल, ते महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. सो दॅट्स फॉर द डे. फाईन, थँक्यू.